जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव मतदारसंघातील काही गावांमध्ये सोमवार दिनांक 30 रोजी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि साबुदाण्याच्या आकाराच्या गारा पडल्याने गहू, कांदा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। काढणीला आलेल्या कांदा आणि गहू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेलाय। या झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार आणि महसूल विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत। मतदारसंघातील अनेक गावांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे आणि गारांमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। रब्बी हंगामातील गहू, कांदा, काढणी झालेला कांदा, कलिंगड, द्राक्ष बागा या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। काढणीला आलेल्या गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झाले असून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आधीच संकटात असताना या अवकाळी पावसाने शेतीचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे। अशा परिस्थितीतही महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत आणि तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिले आहेत। शेवगाव तालुक्यातील बालम टाकळीसह परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा राशीन आई देवीची शुक्रवारी दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी चैत्र पौर्णिमेला सालाबादाप्रमाणे यावर्षी यात्रा असून या दिवशी राशीन आई देवीला सकाळी कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने आंघोळ घातल्यानंतर ब्राह्मणांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून सायंकाळी या ठिकाणी भव्य अशी उभारलेली दीपमाळ पाजवण्यात येणार असून या यात्रेचा आणि महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन राशीन आई नगर येथील यात्रा उत्सव समितीच्या तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले। जामखेड शहरातील कान्होपात्रा नगर परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। बकऱ्याचा व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या आकाश रतन जाधव या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी अवैधपणे नेली जाणारी 5 गोवंशीय जनावरे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात आली। या कारवाईत 7,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा तालुक्यात गस्ती घालत असताना काष्टी येथे श्रीगोंदा रस्त्याने एक पिकअप गाडीतून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी काष्टी रस्त्यावरील हॉटेल लोकसेवा समोर सापळा रचला। काष्टीकडून येणारी संशयास्पद महिंद्रा पिकअप अडवून पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 5 जिवंत गोवंशीय जनावरे आढळून आली आहेत। महावितरणाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर जामखेड करमळा रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ येथे शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। यावेळी महावितरणाचे कडकधोण कार्यकारी अभियंता महावितरण यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आरती देवमाने यांनी दिली। यावेळी शेतकऱ्यांनी केलेला रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। सामाजिक कार्यकर्त्या आरती देवमाने यांनी ही माहिती दिली असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता निर्धारित कालावधीत न झाल्यास येत्या 15 एप्रिल रोजी महावितरणाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। भाळवणी आणि परिसरातील वाडी वस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून महावितरणाच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी सोमवारी जोरदार धडक मोर्चा काढला। सकाळी 9 वाजता भाळवणी येथील बाजारतळावरून या मोर्चाला सुरुवात झाली। आक्रमक झालेल्या नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र कार्यालयावर धडक देत प्रशासनाचा निषेध केला आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात।
पावसाळ्यापूर्वीच ओढे नाले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून चांगला वेग आलाय. मागील वर्षी पावसाळ्यात आलेले संकट विचारात घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाला सक्त सूचना देऊन पाण्याचे प्रवाह सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने अनेक गावांना पुराच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. अनेक दिवस गावातील पाणी कमी न झाल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहनही करावा लागला होता. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, नेवासे, अकोले, देवळाली, पाथर्डीसह विविध भागात काल वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यात गहू, हरभरा, कांदा, टरबूज, आंबा, द्राक्षांसह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. अजून 4 दिवस हे संकट असल्याने शेतकरी धास्तावला आहे. राहता तालुक्यातील लोणी खुर्द आणि पाथर्डीतील मालेवाडी येथे शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यातील संगमनेर, अकोले आणि अहिल्यानगर तालुक्यात 26 ते 29 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केलाय. या तिन्ही तालुक्यात एकूण 12 गावातील 1104 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय. याचा फटका 2703 शेतकऱ्यांना बसला आहे. पाथर्डी येथील एसटी आगारात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तब्बल 30 बस गाड्या जागेवरच उभा राहिल्या. त्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. डिझेल अभावी रविवार सकाळपासूनच आगारातील बहुतांश गाड्या डेपोमध्येच उभा राहिल्या. सकाळी 8:30 वाजता कल्याण, 9ची नाशिक, 11ची पुणे आणि दुपारी 12 वाजताची सोलापूर तसेच दुपारनंतरची वल्लभनगर अशा महत्त्वाच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या धावू शकल्या नाहीत. अंमली पदार्थ मोहिमेला मोठे यश मिळवत नाशिक विभागाच्या टास्क फोर्सने कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 7 किलो 200 ग्राम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10:20 सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे चासनळी येथे सापळा रचण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक विभागाच्या पथकाने संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवून सूचक कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. या तपासादरम्यान आरोपीकडून 72,000 रुपये किमतीचा गांजा, सदृश्य अंमली पदार्थ तसेच 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे कर्मचारी किरण चुनीलाल निकम यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनोज हरी माळी असे असून त्याच्यावर NDPS कायदा 1985 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक पोलीस अधीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.